तर मागच्या एपिसोडमध्ये आपण टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारी परफेक्ट पुरणपोळी बनवलेली होती। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। त्याच्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये आपण मस्त कटाची आमटी म्हणजेच येळवणी बनवणार आहे। त्यासाठी बघा या ठिकाणी मी कट काढून ठेवलेला आहे, म्हणजेच डाळीतील पाणी मी काढून घेतलेलं आहे। बघू शकता एकदम दाटसर रिच असं डाळीतील पाणी काढून घेतलेलं आहे। आता पटकन फोडणी घालूयात। तर बघा फोडणी घालण्यासाठी कढई गरम केली। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं। तेल हलकसं गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे तडतडले की लगेचच अर्धा चमचा मोहरी, त्याच्यानंतर पुढे 3 ते 4 कढीपत्त्याची पाने, 1 तमालपत्र आणि थोडीशी कोथिंबीर घालूयात। आता आपल्याला हे बेसिक साहित्य अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। तर हे बघा साहित्य हलकं परतवून घेतलं। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी कांद्याची पेस्ट घालायची आहे। तर कांद्याची पेस्ट घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे। त्याच्यानंतर पुढे घरगुती रेग्युलर वाटण। आता आपल्याला फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर छान अशी मिक्स करून घेतली। आता बघा यामध्ये पाव चमचा हळद घालूयात। तर हळद थोडीशीच घाला, कारण आपण डाळ शिजत घालताना हळद घातलेली आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, यामुळे कट तर्री छान येते। त्याच्यानंतर गरजेनुसार कांदा लसूण मसाला। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मी डाळ आणि गूळ मिक्स केल्यानंतर 1 पळी काढून ठेवलेलं होतं, ते देखील घातलं। यामुळे टेस्ट खूप छान येते, गोड आणि तिखट। तर बघा आता व्यवस्थित 3 ते 4 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा छान असं मिक्स करून घेतलं। आता आपल्याला यामध्ये आपण काढून ठेवलेला कट म्हणजेच डाळीतील पाणी घालायचं आहे। पाणी थोडंसंच घाला। ही फोडणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर झाकण ठेवून शिजवून घेऊयात। तर गॅस मंद आचेवर करायचा आणि झाकण ठेवून मंद आचेवर 2 ते 3 मिनिट फोडणी शिजवून घ्यायची। तर बघा 2 ते 3 मिनिट फोडणी शिजवून घेतली। सगळे मसाले व्यवस्थित रटरट शिजलेले आहेत। तर या ठिकाणी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातात। त्यामुळे आमटी एकीकडे आणि साहित्य एकीकडे होत नाही। त्याच्यानंतर पुढे आपल्याला यामध्ये काढून ठेवलेला कट घालायचा आहे आणि याच ठिकाणी आपल्याला गरजेनुसार पाणी देखील वाढवायचं आहे। त्याच्यानंतर बघा यामध्ये गरजेनुसार 1 चमचा मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित तळापासून हलवून घ्या। तर आमटी हलवून घेतल्यानंतर पुढे 4 ते 5 मिनिट आमटी मंद आचेवर उकळवून घ्यायची आहे। जेवढी आमटी तुम्ही मंद आचेवर उकळवून घ्याल तेवढा जास्त आमटीला कट तर्री येणार आहे आणि आमटी चवीला देखील छान होणार आहे। तर हे बघा आमटी मी 4 ते 5 मिनिट मंद आचेवर उकळवून घेतली। बघू शकता आमटीला कट तर्री मस्त आलेली आहे आणि आमटी म्हणाल तर एकदम रिच दाटसर अशी झालेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अजिबात आमटी एकीकडे साहित्य एकीकडे झालेलं नाही, मस्त अशी आमटी मिळून आलेली आहे, बघू शकता। आता आपल्याला यावरती थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। तर आमटी व्यवस्थित होणं, दाटसर होणं हे सगळं डाळ शिजवून घेण्यावरती डिपेंड आहे। तर कालच्या एपिसोडमध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा। तर बघा या ठिकाणी येळवणी कटाची आमटी तयार आहे, मस्त आमटी झालेली आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।